नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, विशेषतः यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग बांधव यांच्यासाठी शासनामार्फत नवीन महत्त्वाचे 2 असे शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. पहिला जो शासन निर्णय आहे हा जर पाहिला तर पाहू शकता, दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग निधी अंतर्गत विशेष तरतूद करून 20 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाचं म्हणजे 21 प्रवर्गातील दिव्यांग बांधवांना विविध योजना असतील, त्याचबरोबर यामध्ये विविध जे सहाय्य दिलं जातं त्याचा लाभ मिळत नाही आहे, तर त्या संदर्भात एक विशेष GR सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. चांगल्या बातम्या आहेत, पाहू शकता. दोन्ही GR अत्यंत महत्त्वाचे असून दिव्यांग कल्याण मंत्रालयाअंतर्गत विविध योजनांसाठी पुन्हा एकदा जास्त जोरदार अशी तयारी केली जात आहे. तर नक्की GR हे शासन निर्णय काय आहेत आणि याचा लाभ लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने मिळणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. जे महत्त्वाचा पहिला जो शासन निर्णय आहे मी तुमच्या समोर तुम्हाला दाखवणार आहे. आपण GR पाहूयात पहिल्यांदा. यामध्ये पहिला GR पाहू शकता, या ठिकाणी आहे शासन निर्णय तो जारी झालेला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम अंतर्गत 2016 अनुसार दिव्यांगचे लाभार्थी आहेत यांना एक दिव्यांगत्वाच्या एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी यांना राज्य व तत्सम यंत्रणाच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान या तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरता ग्राह्य ठरवण्याबाबतचा हा GR 27 मार्च म्हणजे कालचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे, पाहू शकता, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम अंतर्गत यांना जो लाभ आहे आत्तापर्यंत मिळत नाही. या प्रस्तावना शासन निर्णय काय आहे? प्रस्तुत शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील या कलमानुसार 21 प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना ग्राह्य पात्र करण्यात येत आहे आणि त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करावी. आता कोणकोणती आहेत यामध्ये 21 प्रकार ते सुद्धा दिलेले आहे, तुम्ही वाचू शकता. GR मी सगळे तुमच्यासाठी टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. यामध्ये तुम्ही चेक करू शकता, सगळे 21 प्रवर्ग आहेत, 21 दिव्यांगांच्या कॅटेगरी याची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये सगळे जे लाभ आहेत यामध्ये मिळणारे UDID असलेल्या व्यक्तींना सदर शासन निर्णयाच्या तरतुदी या लागू राहणार आहेत. तर या अंतर्गत काय काय लाभ आहेत, UDID मध्ये प्रमाणपत्र असणाऱ्यांना त्याची माहिती देण्यात आलेली आहे. तर या पद्धतीने हा शासन निर्णय उपलब्ध आहे, तुम्ही चेक करू शकता. याची माहिती डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. हा झाला पहिला शासन निर्णय. यामध्ये 21 प्रवर्गांना सगळ्या ज्या योजना असतात सगळ्या, म्हणजे यामध्ये कोणाकोणामार्फत असतात, तर यामध्ये दिव्यांग कल्याण मंत्रालय असेल किंवा राज्य शासनामार्फत जे शासकीय संस्था असतात, शासकीय यामध्ये कार्यालय आहेत, त्यांच्यामार्फत जे लाभ दिले जातात त्या सगळ्या लाभांसाठी ग्राह्य ठरवण्याबाबतचा हा GR आहे. त्याच्यानंतरचा हा दुसरा GR सुद्धा तुम्ही पाहू शकता. महत्त्वाचा म्हणजे 20 कोटी सगळ्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम मधील कलम 88 नुसार दिव्यांग निधी तयार करण्याबाबतचा हा GR 27 मार्चला जाहीर करण्यात आला होता आणि यानुसार 20 कोटीची निधीची तरतूद दिव्यांग हक्क महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी ही स्थापना करण्यात येत आहे आणि यामध्ये दिव्यांग निधीमध्ये जमा केलेल्या बाबी ज्या आहेत त्याचा भाग बनतील, म्हणजे 20 कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात येणार आहे. यामध्ये प्राप्त अनुदान, भेटवस्तू, व्यावसायिक सामाजिक दायित्व या अंतर्गत निर्या देणग्या ज्या आहेत या स्वीकारल्या जातील. यामध्ये अशा पद्धतीने 20 कोटी रुपयांची जी तरतूद आहे यामध्ये करण्यात आली आहे आणि त्याचा जो लाभ आहे संपूर्ण दिव्यांग बांधवांना पुरेसा निधी उपलब्ध नसलेल्या कार्यक्रमांना त्याचा वित्तीय सहाय्य देण्यासाठी या निधीचा तरतूद केला जाईल. तर अशा पद्धतीने हे 2 महत्त्वाचे शासन निर्णय राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून दिव्यांग बांधवांसाठी या खूपच चांगली अशी बातमी आहे. पाहू शकता, दिव्यांग निधी 20 कोटी रुपये असणार आहे, यामध्ये तरतूद ही करण्यात आलेली आहे. आता या सगळ्याचा लाभ दिव्यांग बांधवांना कसा मिळेल याबाबत व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना झाले, 20 कोटी रुपयांची तरतूद याचं वैशिष्ट्य आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम यानुसार हा जारी करण्यात आलेला आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा. तर निधीचा वापर कसा केला जाईल? हा निधी नियमित योजनांच्या चौकटीवर राहील, म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना असतात दुसऱ्या
उपक्रमांसाठी वापरलं जाईल. जे निधी अभावी अपूर्ण राहत होते अशांना प्राधान्य दिलं जाईल आणि अशा उपक्रमांवर भर देऊन त्यामध्ये दिलं जाईल. म्हणजे दिव्यांगांचं पुनर्वसन असेल, त्यांचा रोजगार आणि उपजीविका असेल, त्यांचं कौशल्य विकास असेल, दिव्यांग बांधवांचं दिव्यांग यामध्ये विद्यार्थी असतील त्यांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, सहाय्यक साधनांची उपलब्धता असेल, सामुदायिक समावेश विकास या पद्धतीचे सगळे जे आहे यासाठी CSR माध्यमातून हा निधी उभारण्यात येत असून यासाठी 20 कोटी रुपयाची तरतूद जी आहे हे केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे दोन अत्यंत महत्त्वाचे असे शासन निर्णय राज्य शासनामार्फत जारी करण्यात आले असून पाहू शकता लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना ह्या चांगल्या बातम्या आहेत. कारण या अंतर्गत दिव्यांग बांधवांना अजून चांगल्या पद्धतीचे उपक्रम त्याचबरोबर योजनांचा लाभ हा लवकरच मिळू शकतो. त्यांचं जे जीवन आहे राहणीमान हे उंचावण्यासाठी राज्य शासनामार्फत अजून जो प्रयत्न आहे हा केला जात आहे. त्याचबरोबर आता दुसरा महत्त्वाचा सगळ्या आपण शेवटी आत्तापर्यंत आपण जो विषय घेतो यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी किंवा निराधार बांधवांसाठीचा निधीबाबतची त्याचबरोबर पेन्शनच्या बाबतची जे समस्या आहे त्या संदर्भात सुद्धा राज्य शासनामार्फत लवकरच असेच काहीतरी शासन निर्णय GR जारी केले जातील. ज्या पद्धतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आली आहे आणि या पोर्टलद्वारे सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो. KYC कागदपत्र अपलोड सुद्धा ऑनलाईन हे होणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या चांगल्या ज्या योजनांबाबतची माहिती यामध्ये दिली जात आहे. अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठीच्या या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.